नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की वसुआत्या आता रम्याच्या हाताला लागलेलं रक्त पाहते. तर रम्या सांगते की काव्या पूजा करत होती आणि मी तिथून जाऊन तिचा खेळ संपवला. तर इकडं वसुआत्या खूपच घाबरते आणि ती जोरातच म्हणते की तू काव्याला काय केलंस. काव्या मंडपात पोहोचलेली नसते. त्यानंतर वसुआत्याचं बोलणं आता सगळ्यांनाच ऐकायला येतं. तर पाठ नंदिनी आता रम्याच्या हाताला लागलेलं रक्त पाहतात आणि ते खूपच घाबरतात. त्यानंतर सगळेच धावत आता काव्याच्या खोलीकडे जाऊ लागतात. तिला आवाज देऊ लागतात, पण मात्र काव्या काही दार उघडत नसते. नंदिनी म्हणत असते की काव्या तू बरी आहेस का, दार उघड. अखेर काव्या सुखरूपपणे बाहेर येते. तेव्हा काव्या घडलेला सर्व प्रकार पार्थला सांगते. खरं तर हा सुद्धा रम्याचाच प्लॅन असतो. काव्या म्हणते की तुम्ही उगाच रम्यावर संशय घेत आहात. कुंकवाची थाळी माझ्याकडून खाली पडली होती आणि ते सगळं काही ती आवरत होती. तिने माझी मदत केली आणि ते कुंकू तिने थाळीत पुन्हा टाकलं, म्हणून तिचे हात लाल झालेले आहेत. तर पार्थ नंदिनी सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं की त्यांनी रम्यावर संशय घेतला. वसुआत्या तिथे खेळ करते की आमच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. तर रम्या म्हणते की आपण असं वागलोय म्हणून हे यांचा कुणाचाच आपल्यावर विश्वास बसत नाहीये आणि मनात म्हणते की हेच तर पाहिजे होतं मला. असं काही या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.